झालेल्या वादळी पावसाचा फटका विमान प्रवाशांना बसलाय। नागपूर ते मुंबई आणि दिल्लीला जाणारी अनेक विमानाचे मार्ग बदललेत। विमानांच्या विलंबाने विमानतळावरती प्रवासी खोळंबलेत आणि खराब वातावरणामुळे नागपूर विमानतळावरील रात्रीचं विमान उड्डाण रद्द करण्यात आलं। रात्री 8:20 मुंबईला जाणारं विमान रात्री 10 वाजता रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा संताप झाला आणि विमान कंपन्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसला नागपुरात। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून आपल्या सोबत आहेत। उदय, कशी विस्कळीत झाली आहे विमान सेवा नागपुरातली? श्वेता, खरं तर काल नागपूरमध्ये जे आहे ते संध्याकाळच्या वेळी अचानक वादळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो विमान कंपन्यांना बसलेला, कारण त्या परिस्थितीमुळे जे आहे ते अनेक विमान जे नागपूरला लँड होणार होते ते नागपूरला लँड नव्हता, इतर मार्गांनी ते वळविण्यात आले। तर जे विमान नागपूरवरून मुंबई, दिल्ली किंवा इतर शहरांकरता उडान भरणार होते त्या विमानांच्या वेळांमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला। मात्र याची पूर्वसूचना जी आहे ती प्रवाशांना नसल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रवासी नागपूर विमानतळावर खोळंबले होते। काल रात्री 8:20 मुंबई करता जाणारी एअर इंडियाची फ्लाईट जी आहे ती रात्री 10 वाजता कंपनीने जी आहे ती रद्द केली। त्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना बसला होता, कारण वेळेच्या आधीच प्रवासी तिथे उपस्थित होते, मात्र विमान कंपन्यांकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नव्हती आणि चालढकल केली जात होती। त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। रात्री 10 वाजता विमान रद्द केल्यानंतर अनेक प्रवाशांना आल्यापावली परत जावं लागलं, तर काही प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलेला। त्यामुळे विमान कंपन्यांनी जबाबदारपणे वागत जर अशा कुठल्याही गैरसोयी होत असेल तर याची सूचना प्रवाशांना द्यावी, जेणेकरून प्रवाशांना जे आहे ते नियोजन करता येईल। मात्र तसं झाल्याचं पाहायला मिळालं नाही, त्यामुळे काल नागपूर विमानतळावर जो आहे तो प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी।